थांब बाळा, हा व्हिडिओ स्क्रोल करून पुढे जाणं म्हणजे तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं ते संपलं नाही, ते तुला मजबूत करण्यासाठी होतं. होय, आज तू जिथे आहेस ते तुझं फायनल डिसिजन नाही. लोकांनी तुला कमी लेखलं, पण तुझ्यातली ताकद त्यांनी कधीच पाहिली नाही. काही वेळा देव तुला एकटं सोडतो, कारण तुला स्वतःची ओळख व्हावी. तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा बदल शांतपणे सुरू झाला आहे. जे तुला थांबवायला आले, आता तेच तुला पुढे ढकलणार आणि तुझ्या पायी लोळण घेणार. तू हरलायस असं तुला वाटतं, पण हीच तुझी खरी सुरुवात आहे. जे तुझ्या मनात चाललंय ते तुझं भविष्य बनवत आहे बाळा. जे लोक तुझ्या आयुष्यातून गेले ते चांगल्यासाठीच गेले. नवीन चांगले तुझ्या आयुष्यात लोक आता मी पाठवणार आहे. आयुष्य तुला तोडत नाही, ते तुला तयार करतं. तुझ्या शांततेतच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. आज जे घडणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा आहे. तुला अजून त्यांची किंमत कळली नाही. तू स्वतःची किंमत ओळख. तू ज्या गोष्टीला शेवट समजतोयस तिथूनच तुझी सुरुवात होणार आहे. आजचा हा दिवस, हा व्हिडिओ, हा स्वामींचा आशीर्वाद साधा नाही. हाच तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आहे. जर यासाठी तू तयार असशील तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर, व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. माझ्या लेकरा, लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण एकच गोष्ट तुझ्यातली कायम राहिली, ती म्हणजे तुझ्यातील जिद्द. तू इतकं सहन केलंस की आता तुला आयुष्य खूप काहीतरी मोठं देणार आहे. कारण प्रत्येक संघर्षाचं उत्तर हे असतंच बाळा. एकटेपणाच तुझी खरी ताकद बनती. तुला वाटतं की तू एकटा आहेस, पण नाही. ज्यांनी तुला दुखावलं त्यांनी तुला एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. तू प्रत्येक वेळेस उठलास आणि हाच तुझा खरा विजय बाळा. माझ्या लेकरा, जे तुझ्याकडून हरवलं आहेस तेच त्याच्याकडे तू लक्ष देत आहेस, पण जे उरलंय ते खूप मोठं आहे आणि तेच तुझं नशीब बनवणार आहे. होय माझ्या लेकरा, काही लोक तुझ्या आयुष्यात आले फक्त तुला धडा शिकवण्यासाठी. तुझी कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. हा फक्त एक धडा आहे आणि पुढचा धडा खूप महत्त्वाचा आणि पॉवरफुल आहे माझ्या बाळा. तू कोणाला तरी वाचवायला तुला आता येणार आहे. तू स्वतः तुला वाचवू शकणार आहेस आणि हीच तुझी खरी कहाणी आहे बाळा. तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव, तुझी स्वामी आई कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा. तुझ्या आयुष्यात तुला भरपूर काही आता मिळणार आहे. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं यश मिळवायचं आहे, पण त्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नाही बाळा. रोजच्या जगात वावरताना अनेकदा असं दिसतं की लोक हुशार असून सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना पाहावं तसं यश मिळत नाही. अशा परिस्थितीत यश मिळवण्यासाठी काय करायचं, तर तेच आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. यश केवळ नशिबाने मिळत नाही, तर योग्य शिस्त आणि आत्मज्ञानाने आणि कठोर परिश्रम सातत्याने केल्याने मिळतं. होय माझ्या लेकरा, वेळेला महत्त्व दे. ज्यांना वेळेचं महत्त्व नाही त्यांना यश कायम मिळत नाही. करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर प्रत्येक काम ठरलेल्या वेळेत पूर्ण कराल तरच तुम्ही जिंकाल. गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे आजची कामे उद्यावर ढकलण्याची सवय प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरू शकते. होय बाळा, शिस्त हा सद्गुण आहे जो माणसाला मोठ्यातली मोठी ध्येय गाठायला सुद्धा मदत करतो. म्हणूनच माझ्या लेकरा, तुला स्वतःतील कोणत्या गोष्टी सुधारण्याची आवश्यकता आहे हे माहीत असले पाहिजे. जी व्यक्ती आपल्या कमजोर बाजू ओळखते आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते, तिला पराभूत करणे खूप कठीण जाते बाळा. आणि त्यांच्या पाठीशी कायमच भगवंताचा हात असतो. जर सहमत असशील तर हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण कोणाला तरी या संदेशाची गरज आहे. माझ्या लेकरा, आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगत आहे, ते तू लक्ष देऊन ऐक. आपले हेतू पूर्ण झाल्याशिवाय ते उघडे करायचे नाही. आपले प्लॅन किंवा मोठे प्रोजेक्ट होण्याआधीच जर सर्वांना सांगितले तर आपले प्रतिस्पर्धी अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळे शांत राहा. तुम्हाला यश मिळाल्यानंतर ते सर्वांना माहीत पडणारच आहे. मग पहिलेच तुम्ही गावभर डिंडोरा पिटून काहीच उपयोग नाही. जर यदाकदाचित ते तुमचे प्लॅन जर अयशस्वी ठरले किंवा तुमच्याकडून ते पूर्ण झाले नाहीत, तर ही तीच लोक आहेत जे तुमच्यावर हसणार आहेत, नावे ठेवणार आहेत. बाळा,
यश प्राप्त करण्यासाठी कोणताही सोपा मार्ग नाही. अनैतिक मार्गाने मिळवलेली प्रगती ही क्षणभंगूर असते बाळा. आपल्या कामात जर तू प्रामाणिक राहून काम केलंस आणि तत्वांचे पालन केलंस तर तू खूप यशस्वी होणार आहेस आणि हे यश तुझ्यासह नेहमी कायम राहणार आहे. म्हणून तू शॉर्टकट अवलंबू नकोस बाळा. मोठी झेप घेण्यासाठी कधीकधी आपल्या सोयीच्या गोष्टीतून बाहेर पडून जोखीम पत्करावी लागते. अपयशाच्या भीतीने नवीन पाऊल उचलण्यास घाबरणारी व्यक्ती कधीच यशाच्या उंच अशा शिखरावर पोहोचू शकत नाही. म्हणून चुकांना, अपयशाला घाबरू नका. उलट त्यातून शिक आणि दुप्पटीने ताकदीने पुन्हा तू प्रयत्न कर. तुला सर्व काही आता प्राप्त होणार आहे बाळा. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे बाळा. बघ, तुला जर श्रीमंत व्हायचं असेल तर पैशाने नाही, तर तुला मनाने श्रीमंत व्हावं लागेल. म्हणूनच पैशाचा अनादर तू करू नकोस. पैशाने श्रीमंत नाही तर काही लोक असे असतात, उधळपट्टी, दिखावा आणि निष्काळजीपणा करत असतात. आणि प्रत्येक खर्च तू विचारपूर्वक कर बाळा. बजेट तयार कर आणि ते फॉलो कर. संपत्ती जमा करण्याचा हा पहिला नियम आहे बाळा. ते उधळपट्टी कमी करणे. ठीक आहे, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या लिमिटमध्ये. होय माझ्या लेकरा, वेळ आणि पैसा दोन्ही मूल्यवान आहे. काल कलस्य जीविती म्हणजे वेळ वेळेला जिवंत ठेवतो. आळस, वायफळ गप्पा आणि अनावश्यक मनोरंजनात वेळ वाया घालवू नका. जे वेळेला महत्त्व देतात तेच लोक यशस्वी होत असतात. होय माझ्या बाळा, तू सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. नकारात्मक विचार संपत्ती आणि यश दोघांमध्येही अडथळा निर्माण करते. सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा. सकारात्मक विचार तुला संधी ओळखण्याची क्षमता देणार आणि अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य सुद्धा. होय माझ्या बाळा, मैत्री करताना ती गोष्ट कायमपूर्वक तू कर की वाईट संगतीपासून दूर राहा. वाईट मित्रांच्या संगतीत माणसाला आर्थिक आणि नैतिक दोन्ही प्रकारे हानी होते. नेहमी मेहनती राहा. सकारात्मक आणि ध्येयनिष्ठ लोकांशीच तू मैत्री कर. आणि माणसामध्ये हे कोणीच नाही भेटले तर मी आहे ना, तुझा मित्र. जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर माझा देव माझा मित्र असे तू टाईप कर. ह्या व्हिडिओला तू लाईक कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण कोणाला तरी याची खूप गरज आहे. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, पण साक्षात भगवंत तुझ्या पाठीशी आहे. बाळा, संधी पुन्हा पुन्हा येत नाही. विचारपूर्वक आयुष्यातील निर्णय घे. निर्णय घेण्यास खूप विलंब करू नकोस. योग्य वेळी घेतलेले निर्णय तुला यश मिळवून नक्कीच देणार आहे. होय बाळा, कोणतीही गोष्ट करताना स्वतःवरती विश्वास ठेवून जर केलं तर सर्व काही आपण प्राप्त करू शकतो. माझ्या लेकरा, मनाचा गुंता जर तुला सोडवायचा असेल तर तुला स्वतःलाच ओळखावं लागणार आहे. कारण स्वतःला त्रास देत राहणं हे काही योग्य नाही. बाळा, सतत आनंद, समाधान आणि विकास देणार जर असेल तर ते आहेत स्वामी महाराजांचे आशीर्वाद. आणि ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुला ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. म्हणूनच तू तुझ्या अंतर्मनाचा आवाज ऐक. होय माझ्या लेकरा, जर एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीच्या सानिध्यात तुला राहायला आवडत असेल तर त्याचा अर्थ असा की तुझ्या अंतर्मनाशी, हृदयाशी जुळत आहेस. होय बाळा, तुझं मन तुला संकेत देतं आणि अनेकदा ते संकेत तू टाळतो, कारण तुला वाटतं की तू तडजोड केली पाहिजे, पण तू चुकीचा आहेस. बुद्धीच्या आणि विचारांकडे तू लक्ष दे आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज तू ऐक आणि योग्य निर्णय तू घे. होय माझ्या लेकरा, मनशांती तुझी ही सर्वात मोठी तुझी शांती आहे. बाळा, कोणतेही सुख हे पैशाने नाही, कोणत्या दुसऱ्या लोकांकडून नाही, तर आपल्या मनशांतीतून आपल्याला मिळत असते. जर तुझी शांतता भंग होत असेल, जर तुझा आनंद लोप पावत असेल, जर तुझी ऊर्जा शोषली जात असेल तर ती गोष्ट किंवा व्यक्ती तुझ्यासाठी योग्य असू शकत नाही. माझ्या लेकरा, तुमची मनशांती सर्वात महत्त्वाची आहे आणि तिचे संरक्षण करणे हे तुमचे कर्तव्य आहे. बाळा, आपण आयुष्याचे निर्णय अधिक शहाणपणाने घेऊ शकतो आणि स्वतःला आनंदी आणि समाधानी ठेवू शकतो. स्वतःच्या मनशांतीचे संरक्षण करणे हे खूप महत्त्वाचे, कारण तीच आपल्या जीवनाच्या या महासागरात पोहताना योग्य दिशा देत असते आणि आपल्याला आनंदी आणि समाधानी ठेवत असते. म्हणून आपली मनशांती तुम्ही जपा आणि ती जपली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायमच सुख, समाधान हे मिळणार आहे.
होय माझ्या लेकरा, आपल्या आयुष्यातून काही लोक गेले तरच आपल्या आयुष्यात शांतता मिळत असते. म्हणून जे आपल्या आयुष्यातून जातात त्यांना जाऊ द्या. बाळा, आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवण देऊन जाते. काही लोक आपल्याला आनंद देतात तर काही लोक आपल्याला दुःख देतात. पण हाच तुटण्याचा अनुभव आपल्याला अधिक मजबूत बनवत असतो. होय माझ्या लेकरा, भावनिक वाढ ही खूप महत्त्वाची नेहमी सुखातूनही होते, तर अनेकदा ती दुःखातून, अपयशातून आणि नात्याच्या तुटण्यामधून होते. जेव्हा एखादी जवळची व्यक्ती आपल्याला दूर जाते तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतो की मी काय चूक केली, मी पुरेसा नव्हतो का, हे माझ्या बाबतीतच का. अशा भरपूर विचारांनी आपण त्रस्त होतो आणि आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो हे शोधताना. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त आपल्याला आपली किंमत शिकवण्यासाठी येतात. आपण अनेकदा इतरांसाठी खूप काही करतो, खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या भावना बाजूला ठेवतो. पण जेव्हा अशी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्याला कळतं की आपण स्वतःसाठी किती कमी जगलो. हा अनुभव जरी वेदनादायक असला तरी तो आपल्याला स्वतःकडे पाहण्याचा आणि स्वतःकडे परत येण्यासाठी मदत करत असतो. होय, काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या जुन्या जखमा पुन्हा आठवून देतात. हे नातं तुटल्यावर आपण त्या जखमांवर काम करायला सुरुवात करतो. म्हणजे त्या व्यक्तीचं जाणं हे आपल्या आतल्या उपचार प्रक्रियेची सुरुवात आहे. म्हणून तुम्ही कधीच दुःखी राहू नका. कधी कधी आपण अशा लोकांशी जोडले जातो जे आपल्यासाठी योग्य नसतात. जे जातात आयुष्यातून त्यांना जाऊ द्या. आणि काही वेळेस ते आपल्याला त्रास देऊन जातात, पण काही लोक आयुष्यातून गेल्याशिवाय आपण खरंच घडत नाही. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाते तेव्हा फक्त तिच्या जाण्याचं दुःख करू नका. थोडं थांबा, विचार करा, त्या नात्याने तुम्हाला काय दिलं आणि काय शिकवलं, तुम्ही कसे बदललात आणि आज तुम्ही जे आहात त्या अनुभवाची किती मोठा वाटा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. शेवटी मी एकच तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला एकच लक्षात ठेवणं गरजेचं की प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काही कारणासाठी येते. काही जण कायम राहतात तर काही जण फक्त एक धडा शिकवून जातात. त्या लोकांचं जाणं हे अपयश नाही, तर ती एक प्रक्रिया आहे स्वतःला घडवण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि अधिक चांगल्या आयुष्याकडे वाटचाल करण्याची. जर आजचा हा संदेश तुम्हाला थोडासुद्धा आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी सेवा आणि मी स्वामीचा लाडका भक्त आहे असे टाईप करा. हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करता. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.